जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. काल पण 2 वेळा लावला. हा आपला हा नंबर आता नाहीये ना. हो का? हा शाळेला आहे. रोज आता रोजच्या अनुभवांच्या मागे येतो आपला नंबर. हो का? बरोबर. मी लक्ष नाही देत असं एवढं. अच्छा अच्छा. नुसता अनुभव ऐकते आणि बघते. हा हा हा. अनुभव सांगायचं होतं ना मला. नाव सांगू शकता ताई? मी नाव नाही सांगत. मी बरं बरं. बोलते. गेल्या वेळेस पण नाही सांगितलं ना मी. गेल्या वेळेस केला होता म्हणजे. हो हो हो. काय म्हणजे दिवाळीत ना आम्ही दिवाळी झाल्यावर साखरपुड्याला चाललो होतो ना. अच्छा. हा हा म्हणजे आमच्या इथून जरा 14-1 किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे जायचं होतं. 5 स्टार हॉटेलला होतं कॅम्पच्या तिकडं. अरे बापरे. हा तर 2 व्हीलरवरच जायचं होतं. तर यांचं ना पेट्रोलच संपत होतं. काही कळतच नव्हतं यांना. काय त्यांच्याकडनं हे झालं होतं. लक्षातच आलं नाही त्यांच्या ते बघायचं. आणि 2-3 दिवस असंच होत होतं. पेट्रोल भरतायत संपायचं लगेच. म्हणले यांना जाताना म्हटलं तुम्ही पेट्रोल भरलंय का? ते म्हणले हो सकाळी भरलंय. गेलो 2-3 किलोमीटर अंतरावर स्वारगेटच्या तिथपर्यंत गेलो पुढं. तर पेट्रोलच संपलं. अरे म्हटलं हे म्हटले हाय पुढं चल. मग चालत जरा चालायला लागलो. थोडं पुढे गेल्यावर तो म्हणले हाय तो जुना होता वाटतं कुठं पेट्रोल पंप. तर ह्यांनी विचारला हो इथं पेट्रोल पंप आहे? तर ते म्हटले नाही तो काढला का? तिथे रिक्षावाले बरेच होते. त्यांना विचारलं ते म्हणले नाही हो काढून टाकला इथला पेट्रोल पंप. अरे बापरे. मग आम्ही स्वारगेटच्या पुढे जवळजवळ 3-1 किलोमीटर अंतरावर गेलो असं. तिथं गाडी बंद पडली होती. मी जाताना काय झालं मी जाताना असं पाया पडून जाते ना आता म्हणजे जसं स्वामींचं करायला लागलं तेव्हापासून बाहेर जाताना. असंच मी आपलं म्हणजे ऐकते ना अनुभवामध्ये की बायका म्हणतात स्वामींना. म्हटलं चला स्वामी माझ्या बरोबर. काय मनात आलं मी आपलं असंच म्हणून गेले पाया पडलं चला स्वामी आमच्या बरोबर. आणि तर तिथं रिक्षावाले काही नाही म्हणले. मग आम्ही म्हटलं आता कुठे एवढ्या लांब. तो एक मुलगा आला. तिथं म्हटलं काय झालं काका काय पेट्रोल संपलं काय? म्हटले हो. अरे तर म्हटलं तो म्हटलं आता इथे ते म्हणले कुठं शे पेट्रोल पंप? तर म्हटलं परत स्वारगेटला जायला लागेल तुम्हाला. आता इथं नाही पेट्रोल पंप कुठं. अरे बापरे म्हटलं आता इतकं लांब चालत जायला लागेल गाडी ओढत ओढत. तर तो म्हटलं काका असं करत तुम्ही माझी गाडी घ्या. तर म्हटलं अरे नको. तर तो म्हटलं नाही नाही काय नाही काका घ्या तुम्ही माझी गाडी आणि मी तुमची गाडी नेतो म्हणे. तुम्ही या माझ्या बरोबर. म्हटलं बापरे म्हणजे इतकं म्हणजे मी तेच म्हटलं नुसतं स्वामींना चला म्हटलं. लगेच स्वामी म्हणजे हा तेच ना. इतका तो अनुभव आला एक म्हटलं. म्हणजे तिथून पुढे आम्हाला जवळ 7-8 किलोमीटर जायचं होतं अजून. बापरे. आणि तिथं नेमकं पेट्रोल पंप पण तो जुना म्हणजे काढून टाकला होता. म्हटलं आता काय तो मुलगा नेमका आला आणि बघतच होतो आता काय करावं काय करावं. परत गाडी वळवायलाच लागलं होतं. म्हणलं आता परत माघारी जायला लागेल पेट्रोल साठी. तो आला नेमका लगेच. म्हणला काका काय झालं? म्हणलं पेट्रोल संपलं. तर म्हणलं घ्या तुम्ही माझी गाडी न्या पुढे जाऊ तुम्ही मी येतो आणतो तुमची गाडी. आणि ऐका ना अजून एक आहे. आणि आता म्हणजे संक्रांतीच्या वेळेस मी आमची किचनची खिडकी धुतली ना. तर आता असं वाटलं स्पायडर वगैरे पडला असं म्हणजे छातीला माझ्या दुसऱ्या दिवशी असं फोड आला असं खाज उठल्यासारखं झालं. आणि मी काय असं 2 दिवस दुसऱ्या दिवशी अजून जास्त आले. तर मला काय वाटलं आले असेल ते नाही किडा वगैरे रगडल्यावर येतात. तर त्यात असं पाणी व्हायला लागलं. मग गुरुवारच 4था दिवस गुरुवार होता. आमची नणंद आली. मग मी म्हटलं त्यांना म्हटलं बघा ना मला असं झालं छातीलाच आलं नेमकं. आता कोणाला दाखवायचं म्हटलं नाही. लेडीज डॉक्टर पण नाही कोणी. मग त्यांना आलं म्हटलं इथे लेडीज डॉक्टर आहे का? म्हटलं मला छातीला येऊ ना म्हटलं असं झालं. म्हटलं वहिनी त्याला पाणी व्हायला लागलं म्हणून तुम्ही डॉक्टरला दाखवा.
असं गप्प नका बसू म्हणे. तर म्हटलं लेडीज डॉक्टरला दाखवावं लागेल आता, कुठे जेंट्स डॉक्टरकडे असं जायचं दाखवायचं म्हटलं. तर ते म्हटलं तुमच्या आहे का कोण माहिती? ते म्हटले हा बघते मी, आमच्या तिथे एका मुलीच्या वरतीच मैत्रीण आहे. तर मग ते बालाजीनगरलाच होते आमच्या इथं. अच्छा. तर मग गेले संध्याकाळी म्हणे मी नंबर लावते तुम्ही या. मग गेलो तर त्यांनी लगेच ओळखायचं म्हणलं नागिन म्हणे, येऊन 4-5 दिवस झाले. मग तुम्ही गप्प बसला, तुम्हाला काही त्रास नाही झाला का? नाही मला काहीच त्रास नाही झाला. ते म्हणले नागिन आल्यावर लोक कसं फार रडतात म्हणे, खाज येते आणि आगाग होती म्हणे, रडतात लोक. तुम्हाला खरंच नाही काय झालं का? म्हणलं नाही हो मला काहीच नाही झालं. म्हणलं आता म्हणजे काही दुखलं बिकलं पण नाही का? तर म्हटलं नाही. माझं काय पाठीच्या मागं छातीला जिथं नागिन आली ना त्याच्या मागं दुखत होतं. पण मी काही लक्षच नाही दिलं आणि छातीत पण थोडंसं दुखत होतं. मला वाटलं पित्ताने वगैरे दुखत असेल थोडंसं. मग तेवढं सांगितलं मी. म्हणे अरे म्हणे तुमचं काहीच नाही दुखलं म्हणे, तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहे म्हणे. स्वामींची कृपा आहे म्हटलं. माझं म्हणजे घरातलं आपल्याला सगळं काम वगैरे करावं लागतं म्हटलं, सगळं स्वामींनीच आपल्यावर तेवढी कृपा केली म्हटलं मला. आणि काहीच नाही झालं बाबा. आणि तिथं दवाखान्यात पण त्या डॉक्टर पण स्वामींचीच सेवा करत होत्या त्या पण. आणि नेमकं तिथं मठ नाही का शंकर महाराज मठ, तिथेच त्यांचा दवाखाना आहे ना. ते दर्शन घेतल्याशिवाय येत पण नाही त्या दवाखान्यात. रोज जातातच म्हणे, मी तिथं डोकं टेकूनच येते म्हणे. आणि तिथं पण मंत्र उतरायला गेलो तिथं पण, तर त्या बाईनी मंत्र उतरलं तिथं पण स्वामींचाच फोटो होता. स्वामी पाठीशीच आपले हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी